नाशिक शहर व जिल्ह्यातील 3 गंभीर प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज मनसेच्या वतीने अन्न व औषध प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कामगार उपायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। आगामी नवरात्र, दसरा, दीपावलीच्या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाई, दूध, तूप, तेल व इतर खाद्यपदार्थ बाजारात विक्रीस येतात। ही भेसळ नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी असून अन्न विषबाधेच्या घटना घडतात। प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे। अन्यथा सणासुदीच्या काळात बाजारपेठेत उतरून दोषींवर मोहीम उभारण्याचा इशाराही मनसेने दिला आहे। सर्वांचे श्रद्धास्थान असलेली गोदावरी नदी मोठ्या प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या निवेदनात नदी तत्काळ प्रदूषण मुक्त करा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे। बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांडे वाटप व साहित्य वितरण योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे। कामगारांसाठी असलेला निधी लुटला जात आहे, याचा भांडाफोड लवकरच करू असा इशारा मनसेने दिला। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी आणि कामगारांच्या हक्काशी कुणालाही खेळू देणार नाही। प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर मनसे रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडेल असा इशारा मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिला। प्रदूषण मंडळ आणि अन्न भेसळ तसंच कामगार उपायुक्त या तिन्ही कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये जी मिठाई बनवली जाते किंवा हॉटेल्स असतील, वेगवेगळे दुकानं असतील, हे किराणा दुकान जरी असेल, ज्या ज्या ठिकाणी भेसळ केली जाते त्याची चौकशी झाली पाहिजे। कारण आता दिवाळी, दसरा मोठमोठे सण येत आहेत आणि याच्यामध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थ तयार करून कोणत्याही नागरिकाला कोणतीही इजा पोहोचू नये, त्यासाठी खरं आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे। तसंच गोदावरी नदी असेल, नंदिनी, वालदेवी, दारणा या नद्या सिंहस्थ कुंभमेळा 1 वर्षावर येतोय, त्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात म्हणून या ठिकाणी प्रदूषणच्या कार्यालयाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। तसंच कामगार उपायुक्त यांनाही निवेदन दिलं। असे हे तिन्ही निवेदनं आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। तिन्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटून गोदावरी नदी व इतर नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात, सिंहस्थ कुंभमेळा येतोय, दसरा दीपावली सण येतोय, शासनाकडून काही साहित्य कामगारांना आलं होतं, मात्र त्यामध्ये फार मोठा गैरप्रकार झालेला आहे। निवेदन देऊन 5 महिने झाले तरी कामगार उपायुक्त उत्तर देत नाही, कारण त्यांना माहिती आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। चुकीच्या मार्गाने ठेकेदारांनी ते सामान वाटप केलेलं आहे। तसंच नद्या प्रदूषण मुक्त होत नाहीये। अधिकाऱ्यांनी स्वतः कबूल केलं की महापालिका ते काम करत नाहीये। आम्ही त्यांना नोटिसा काढणार आहोत, त्यांच्यावर कारवाई करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं अन्न भेसळ त्याच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं की खरं आहे, अनेक ठिकाणी त्या पद्धतीने काम केलं जातं आणि आता ती या आजपासून सर्व अधिकारी त्या भागामध्ये काम करून जनतेला कोणताही त्रास होणार नाही या पद्धतीने काम करावं असे आम्ही त्यांना सलीम मामा शेठ, अंकुश पवार, निजाम कुंडे, सर्व विभागीय अधिकारी, आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आम्ही सर्व या ठिकाणी भेटलेलो आहोत। निश्चितपणे या ठिकाणी ते कारवाई करतील, अन्यथा आम्हाला या ठिकाणी जर या अधिकाऱ्यांनी जनतेला न्याय दिला नाही, कारवाई केल्या नाही तर आम्हाला या ठिकाणी जन आंदोलन उभारावं लागेल। होणाऱ्या परिणामास हे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत। मनसेच्या या तिहेरी आक्रमक भूमिकेमुळे गोदावरी प्रदूषणमुक्त करणे, खाद्यपदार्थातील अन्न भेसळ रोखण्यासाठी मोहीम आणि बांधकाम कामगार हक्क या तिन्ही आघाड्यांवर नाशिकमध्ये मोठी चळवळ उभारली जाण्याची चिन्हे आहेत।
याप्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीमामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, रस्ते आस्थापना विभागाचे विजय अहिरे, शहर उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, विशाल भावले, कैलास मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते.